विषय कसा आहे ना, तडजोड हाच मुळात आयुष्याचा गाभा आहे असं म्हटलं तर ते ना वावगं ठरू नये. पण तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तडजोडच करावी लागते. पण ती तडजोड तुम्ही कशी करता, कधी करता, किती करता, ह्याच्यावरच तुमचं पुढचं भविष्य अवलंबून असतं. मुळात काय आहे, तुम्ही जर शाबूत राहिलात ना तर तुम्ही पुढचं बरंच काय करू शकता. उगीच म्हटलंय का, सर सलामत तो पगडी 50. तुमचं जर डोकं शाबूत असेल ना तर तुम्ही कितीही फेटे टोप्या सगळं काय करू शकता. म्हणून आपण असणं महत्वाचं. पण आपण जर असलो तर भविष्यात सगळे प्रश्न सुटतील आणि समोरच्याचं उपटाही काढता येईल. तर उपट तुम्हाला कधी काढता येईल, तुम्हाला समोरच्याचे लूपहोल्स माहीत पाहिजेत ना. मग ते जर माहीत करायचे असतील तर त्याच्याजवळ जावं लागेल, त्याच्याबरोबर राहावं लागेल, मग त्याच्याशी काहीतरी तडजोड करावीच लागेल ना. तडजोड करणं वाईट नाही, ती अति नसावी किंवा करणारच नाही हा इगोही नसावा. कारण ज्याने तडजोड केली नाही ना तो यशस्वी कधीच झाला नाही, होणार नाही. पण अगदी ठरवून योजून थोड्या बहुत तडजोडी तुम्हाला कराव्याच लागते. कारण एखाद्या तडजोडी विना जर सर्वस्वच संपणार असेल तर तुमच्या इगोला आणि तुमच्या माझाला विचारतोय कोण. म्हणून तडजोड गरज आहे. तडजोडीच मोठमोठ्या घडामोडी घडवतात. ते जर घडवायचं असेल तर तडजोडी ह्या कराव्याच लागतील. तुमचा काय विचार आहे, करायची का नाही. हा, पण अति नाही करायचं, मोजून मापून. पण तडजोड ही तुम्हाला करावीच लागेल. अगदी कोण तो कुठला तो मोठा शहाणा असू दे, तडजोड ही आयुष्यात आलीच. म्हणूनच म्हटलं मी पहिल्यांदा, तडजोड हेच मुळात आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. ज्याने तडजोड केली तो यशस्वी, आणि ज्याने योजना बनवून तडजोड केली तो तर एकदम शिखरावर. खरं आहे ना.